महायुती सरकारचा एक असा महत्त्वपूर्ण असा निर्णय झाला आहे, की जे परप्रांतीय व्यावसायिक आहेत, त्यांना इथून पुढे जर व्यवसाय करताय तुम्ही महाराष्ट्रात, तर तुम्हाला मराठी येणं कंपल्सरी आहे. तिकडे वसई विरारमध्ये पण परप्रांतीयांची जी रिक्षाचालकांची दादागिरी होती, तिथे मनसे सैनिकांनी त्यांना व्यवस्थित असं उत्तर दिलं आहे. राज ठाकरे साहेब प्रत्येक वेळेस म्हणतात, की आपल्या रोजीरोटीवर जर बाहेरचा परप्रांतीय पाय देत असेल, तर त्याला आपण त्या ठिकाणी सडेतोड असे उत्तर देणार आहे. त्यामुळे इथून पुढे परप्रांतीय लोक जे कोणी असतील, महाराष्ट्रात राहताय, मराठी शिकलीच पाहिजे, मराठी बोललीच पाहिजे आणि मराठी ऐकलीच पाहिजे. तुम्हाला जमत नाही, तुम्ही मराठी शिकून घ्या, त्याच्यानंतरच लोकांना व्यवस्थित असं प्रोत्साहन तुमच्याकडून भेटेल. तुमच्या कामाचं, तुमच्या राहणीमानाचं कौतुक वाटेल. तुम्ही जशी तुमच्या भाषेबद्दल तुम्हाला तुमचं प्रेम आहे, तसं महाराष्ट्रातील लोकांना मराठीबद्दल प्रेम आहे. त्यामुळे हा सरकारचा जो आहे तो ऐतिहासिक निर्णय म्हणायला लागेल. कारण परप्रांतीयांची जी माज चाललेला होता एवढे दिवस महाराष्ट्रामध्ये, त्याला कुठे आता थोडी त्याला आता कुठेतरी व्यवस्थितरित्या न्याय भेटेल, जो सरकारने निर्णय घेतला आहे त्याने. त्यामुळं महाराष्ट्रात राहताय, मराठी यायलाच पाहिजे, मराठी शिकायलाच पाहिजे.